सदर बाजार पुलिस की डीबी टीम ने समय रहते कार्रवाई कर एक बड़ी अनहोनी टाल दी। होली के दौरान हुए पुराने विवाद को लेकर एक युवक की हत्या की साजिश रच रहे 2 आरोपियों को पुलिस ने धारदार हथियारों के साथ गिरफ्तार किया। संदीप जाधव और उसके साथी अमोल गूंजकर हत्या की योजना बना रहे थे। अमोल के पास से कुल्हाड़ी और चाकू व संदीप के पास से तलवार जब्त की गई। पुलिस उपनिरीक्षक शैलेश मस्के को गुप्त सूचना मिलती उन्होंने अपनी टीम के साथ जाल बिछाया और दोनों को अलग अलग स्थानों से हिरासत में लेकर हथियार बरामद किए। दोनों पर भारतीय शस्त्र अधिनियम की धारा 425 के तहत मामला दर्ज कर लिया गया है। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल के मार्गदर्शन में की गई। काय कारवाई नेमकं? दिनांक 11/9/25 रोजी पोलीस स्टेशन सदर बाजारचे डीबी पथकाचे प्रमुख शैलेश मस्के यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की काय 2 इसम आहेत, हे एका व्यक्तीचा खून करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी शस्त्र वगैरे घेऊन आहेत। माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 2 पंच आणि त्याचप्रमाणे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून अमोल गुंजकर यांच्या संदीप जाधव यांच्या घरी चेक केले असता त्यांच्या घरी अमोल गुंजकर हा लिंबी राहणार घनसंगवी इथला इसम मिळून आला आणि त्याच्याकडे शस्त्र मिळाली आणि त्याच्याकडून चौकशी केली असता तो आणि त्याचा मित्र असे मिळून एका जुन्या भांडणाच्या कारणातून एका व्यक्तीचा खून करणार आहे अशी त्यांनी माहिती दिली। त्यावरून दुसरा व्यक्ती अमोल गुंजकर यालाही आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून एक शस्त्र मिळालेले आहे। त्याप्रमाणे आपण भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये BNSचे कलम 120 आणि BNSचे कलम वाढ केलेली आहे आणि माननीय न्यायालयात हजर केला असता आपल्याला 2 दिवसांचा त्याचा PCR मिळालेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बंसल साहेब, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आयुष नोपानी सर व उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार डीबीचे PSI मस्के, त्याचप्रमाणे जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, नजीर पटेल, भगवान मुंजा, दुर्गेश गोपने, तेजनकर, कटकम, लोडे आणि चालक शिवाजी काळे आणि सद्दाम सय्यद यांच्या टीमने केली।